नमस्कार नमस्कार नमस्कार. ते आपल्याला भेटायचं आहे ना. आपल्याला भेटायचंय? हा आपल्याला भेटायचं आहे ते. आपल्याला म्हणजे तुम्हाला? हा. कोणाला भेटायचं? हिरोईनले. नाही नाही, असं नाही. चालू कार्यक्रमात हिरोईनला वगैरे नाही आम्ही भेटू देत. असं काही इकडे कार्यक्रम चालू आहे. अरे बाबा पाऊन्सर आहे ना मी. पाऊन्सर नाही, तू पावशेर आहेस. अरे अरे बाबा या कार्यक्रमाचा पाऊन्सर आहे मी. पाऊन्सर. ह्या कार्यक्रमाचं पाऊन्सर आहे. कोण नाव काय तुमचं? ते भोईटे मामा गिरणीवाले. बोयटे. आता तुम्ही ते बोयटे मामा? हा. अरे तो छोटे मामा आहे तुम्ही. काय काम काय बोला पटकन. सॉरी. आपल्याला फोटो काढायचा आहे. कोणा बरोबर काढायचं सर? हिरोईन बरोबर. नाही तर कार्यक्रम बंद पडेल आपण. आता सांगून राहिलो. आता स्पॉन्सर आहेत ते पिठाची गिरणीवाले, आपण काय बोलू शकत नाही त्यांना. तर माझी रिक्वेस्ट आहे की एक प्लीज त्यांना सेल्फी द्या. चला रे. जर काही आमचं माग चला. माफ करा पण तुम्ही मान्य आहे की हिरोईन बरोबर फोटो काढायचा म्हणून आले तुम्ही. दोन इतक्या सुंदर हिरोईन बसलेल्या होत्या. आता तुम्ही अर्थात सुंदर आहात, गैरसमज नको, पण तुम्ही जिजींच्या बरोबर फोटो काढला जाऊन. म्हणजे तुम्ही त्यांचे कोणी नातेवाईक वगैरे आहे का? नाही मग आपण त्याच्या फेसबुक फ्रेंड आहे. तुम्ही त्यांचे फेसबुक फ्रेंड आहे? फेसबुक फ्रेंड. जीजी फेसबुकवर आहेत का पण? आहेत का? अरे त्या फेसबुकवरच राहतात 24 तास. अच्छा. माझं सोडून द्या. त्या बराक ओबामा पासून डोनाल्ड ट्रम्प पर्यंत आहेत. कोण? डोनाल्ड ट्रम्प पर्यंत फेसबुक फ्रेंड आहेत सगळे त्यांचे. फेसबुक फ्रेंड. अच्छा, मी परवा दिवशी ऐकलं खरं तर जीजींना डोनाल्ड ट्रम्प भेटले एका कार्यक्रमामध्ये आणि त्यांचे एक 10 मिनिटं बोलणं पण झालं. त्यांनी त्यांची पप्पी वगैरे घेतली, त्यांना भेटले असं. डोनाल्ड ट्रम्पला भेटले आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या. त्यांचं एक 10-15 मिनटं एक संभाषण झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक फेसबुकवरती पोस्ट पण टाकली त्यांच्या फोटोसहित की ग्रेट टाईम विथ विक्रम गोखले. तर मी असंही ऐकलेलं आहे की जीजींना फेसबुकवर अपडेट राहायला फार आवडतं आणि हा जो किस्सा आहे जो आम्ही इकडे इनॅक्ट केला हा तेजपाल सांगेल की हा खरा किस्सा आहे. जीजी या सेटवर ज्यावेळेला असतात त्यावेळेस सगळ्यात प्रेमळ व्यक्तिमत्व जर सेटवरचं कोणी असेल तर ती जीजी आहे. जीजीचे फेसबुकवर अतिशय खूप म्हणजे आता जीजी या शिक्षिका होत्या पहिल्यांदा, मुख्याध्यापिका होत्या आणि आता या वयातही म्हणजे राहुल्या, अजिंक्य ही जी सगळी मुलं आहेत ही कधी कधी काम करून दमतात आणि झोपतात सेटवर, पण जीजी कधीही ऑन असते अशी. आणि जीजीचा फॅन क्लब हा फार मोठा आहे. म्हणजे फेसबुकवर जीजीचे जे फॅन्स आहेत किंवा जी मुलं आहेत, आपण नातवंड म्हणूयात, ती सगळी नातवंड जीजीला फोन करून म्हणजे मेसेज करून सांगत असतात. त्यातला विटाच्या पुढचं एक गाव आहे जिथली एक 5-6 मुलं आर्मीमध्ये भरती झाली होती आणि ती सेटवर आली होती आणि मग ती जीजीला भेटली आणि जाताना जीजीने सांगितलं की हे आमचे तेजपाल सर वगैरे हे लिहितात वगैरे. मग ती मुलं भेटली मला, सर मस्त करता, आता मी भरती होणार आहे वगैरे वगैरे. मी जीजींना म्हटलं की जीजी हे तुमचे नातेवाईक का काय, नातू बितू का? ती म्हणजे नाही फेसबुकवरची मुलं ती मुलं फक्त भरती व्हायला जायच्या आधी जीजींचा आशीर्वाद घ्यायला आली. आणि एक दुसरा फार भयानक किस्सा आहे जो राहुल प्लीज हा म्हणजे परफॉर्मन्स वाला प्लीज करा. राहुल आणि विक्रम प्लीज आवडेल. सिंगम आपले अशोक समर्थजी हे सेटवर व्हिजिट करायला आले होते आणि जीजी त्यांना भेटल्या. जीजी म्हणजे राहुल्या आणि अशोक समर्थ म्हणजे आपला विक्रम म्हणजे निखिल. हां जीजी. हां आणि आम्ही असे बोलतोय कसं मग शूट असं चालू झालं आता वगैरे. हां ओके. बाळा सोन्या
अशोक समर्थ असा सगळा सीन झाला. अशोक असमर्थ झाले अशोक समर्थ ते असमर्थ झाले. त्यांच्यासमोर. त्यानंतर जिजींना कडेला घेऊन गेले धोंडीबा कारंडे, म्हणजे जे आमचे आप्पा आहेत ना, कोण मी वय ते. जिजी तुम्हाला माहिती काय कोण आहेत ते? माहित आहेत की कोण आहेत? प्रदीप कोथमिळे. कोण कोण प्रदीप कोथमिरे म्हणून एक चांगले ऍक्टर आहेत बारामतीचे, ते त्यांच्याबरोबर जिजींनी फिल्म केलेल्या आहेत. तर त्यांना असं वाटलं की अशोक समर्थ म्हणजे प्रदीप कोथमिरे, म्हणून त्यांनी त्यांचं जाऊन केलं. आणि मग नंतर कळलं की ते वेगळे आहेत. वा वा वा. आणि हे प्रेम आहे त्यांचं एकदा सगळ्यांवर. किती टाळा. नक्कीच नक्कीच क्या बात आहे. अतिशय अतिशय जोरदार टाळ्या झाल्या. ए हिरो काय ते समयपशी कशाला तर सारखा ते उजेडात राहायची सवय ना आपल्याला. कापूर म्हणून जळशील, कापूर म्हणून जा. ए, चला रे. आता दोघी ज्या शेजारी बसलेल्या आहेत त्यांना सेपरेट प्रश्न नाही विचारू शकत, कारण त्या जिथे 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 असतात म्हणे त्या एकत्रच असतात. ऍक्च्युली आम्ही पहिल्या दिवसापासून सेटवरच्या दोघी बेस्ट फ्रेंड झालो. अरे वा. आणि जिथे जाईल तिथे आम्ही दोघे एकसाथच जातो. म्हणजे घरी जरी जायचं असेल तरी आम्ही दोघे एकसाथ जातो. येताना पण ती मला फोन करते की मी येतेय, आपण दोघे एकसाथ जाऊयात. आम्ही घरून शूटला पण एकसाथ येतो दोघी. शितलीचं आणि तिच्या आईचं जसं सांगितलं की तुम्ही दोघी सेम दिसता वगैरे, हो. तसं आमच्या बाबतीत पण असं म्हणतात की तुम्ही सख्या बहिणी सख्या जावा वाटता. आणि असं आम्हाला कळल्यानंतर मग आम्ही अगदीच म्हणजे अगदीच क्लोज आलो एकमेकींच्या. हल्ली कपडे सुद्धा सेम सेम घेतात. कपडे सुद्धा आमचे सेम असतात इथपर्यंत. म्हणजे सगळ्यांचं किती लक्ष असतं आमच्यावरती. त्यानंतर येणार आहे मी फौजी म्हणून, जे घराघरात पोहोचले. आणि लहान मुलं जेव्हा तुम्हाला भेटतात तेव्हा त्यांचा एक वेगळा अनुभव असतो, तो सांगा ना आम्हाला कसा असतो. जितक्या लोकांना वाटतं की राहुल्या असा स्लो बोलतो, त्या सर्वांना असंच वाटतं की फौजीला खरंच एक हात नाहीये. हो. माझ्या ओळखीतल्या बऱ्याच जणांना विचारणा पण झाली ज्यांनी मला पाहिलेलं नाही, त्यांना खरंच हात नाहीये. तर अशा सगळ्या गमती ते जातात. आणि हे असं झालं की सेटवरती ज्यावेळेस फोटो काढायला लोक यायचे त्यावेळेस त्यांना तो हात लपवून आणि तो फौजीचा युनिफॉर्म घालूनच फोटो हवा असायचा. त्यासाठी ते वाट पाहत थांबायचे. तर हा एक वेगळा विषय खरोखरच येण्याची आवश्यकता होती आणि ते या टीमने आणलंय. वा. त्याचं झीला पण तेवढंच कौतुक आहे. आणि असेच प्रोजेक्ट त्यांनी पुढे आणावेत अशी अपेक्षा महाराष्ट्राचे त्यांनी वाढवून ठेवले, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सर, थँक्यू. आता येणार आहे जम्या ही व्यक्तिरेखा साकारणारा अमरनाथ खराडे याच्याकडे. याच्याबद्दलचा एक वेगळा अनुभव एवढाच आहे की चला हवा येऊ द्याच्या सुरू होण्यामध्ये ह्याचा खूप मोठा वाटा आहे. कारण चला हवा येऊ द्याचा जो पहिला एपिसोड आम्ही शूट केला तर तो सिरियलचा सेट असल्यामुळे तिथे ऑडियन्स बसायला जागाच नव्हती. 10 ते 12 ऑडियन्स असा खुर्चीचा ओढा, आणि त्यातला एक होता हा जम्या. पहिला दिवस आमच्या शूटचा कसा वाटलं तुला? लई भारीचं प्रमोशन होतं आणि मला इथं येऊन लई भारी वाटलं होतं. कारण माझं स्ट्रगल चालूच होता आणि प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की एक दिवस आपल्याला या स्टेजवर यायचं आहे. खरंय. तर माझी पण तशी इच्छा होती की मी ऑडियन्समध्ये बसलो होतो आणि त्यावेळेला वाटलं होतं की अमरनाथ तुला एकदा या स्टेजवर जायचं आहे. ती इच्छा 4 वर्षापूर्वी 3 ते 4 वर्ष झाली आता या गोष्टीला. तर त्यावेळेला ती इच्छा माझ्या मनात होती आणि आज तो दिवस झी मराठीमुळे आणि लागीर झाल्याची ज्या सगळ्या टीममुळे मला आज बघता आला. ईदच्या वेळेला मला खूप इन्व्हिटेशन आले होते की अक्षरशः लोक घरी गाड्या घेऊन आले होते की चल आमच्या घरी तू ईदसाठी. तर हे प्रेम फक्त महाराष्ट्रातली जनता आणि झीचे प्रेक्षकच करू शकतात. खरंय खरंय. वा वा वा.